निहालजी घरत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतात। निहालजी घरत आपण या स्पर्धेला आपण संघाला SPC सेवा संघाचे पॅकर आहात, त्यासाठी हार्दिक शुभेच्छा। माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती असेल की यावा आपण साहेबांचा यथेच मान सन्मान करावा। या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले जाईल। सामना चालू होते, जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आतिश पाटील यांच्याशी जोडण्यासाठी। धन्यवाद। हेच पहिल्याच बॉलवर आपण पाहिलंय फार मोठा विकेट, फार मोठी विकेट या ठिकाणी। जतीन बॅक टू द पवेलियन। जतीन म्हात्रेची दांडी गोल संघाचा प्रमुख अस्त्र मी पाहिला। जतीन म्हात्रे इन्फॉर्म आहे, त्याची गरज सेवा संघाला नक्कीच होती, पण अशा वेळेस अपेक्षा भंग झालाय। फार मोठी नैराश्य पदरामध्ये सेवा संघाच्या। परफेक्ट यॉर्कर पाहिला, बॉल जर असा पाहिला तर कमालीचा बॉल आपण पाहू शकतोय। बॅट देखील वरती करायला संधी मिळाली नाहीये, इतक्या वेगाने गेलाय बॉल। परफेक्ट यॉर्कर। पुढचा बॉल नवीन खेळाडू मैदानामध्ये साजन म्हात्रे। यावेळेस चांगली उसळी, चांगली गती आपण पाहिली, संमिश्र गोलंदाजी। जेव्हा तुम्ही गोलंदाजीचं करिअर करताना तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे, हार्डलेन डिलिव्हरी, फुलटॉस, यॉर्कर, गुडलाईन बॉल असेल, तदनंतर तुमच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता असली पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आज पाहतोय। स्लो बॉल केलाय, टॉप एज, हवेत बॉल। त्या ठिकाणी कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये। दोमॅट स्लॅन्ड मध्ये चेंडू पडला जाईल, एक धाव या ठिकाणी मिळते। सेवा संघ आज आपण पाहतोय वाईल्ड कार्ड एंट्री आहे। काल शेवा गावाच्या मैदानावर आपण रजनी क्रिकेट स्पर्धा पाहिली आणि प्रमुख आयोजकांचं या ठिकाणी सन्मान देखील आपण पाहिलं। यावेळेस बॅकफूट पंच केलाय, ते एक धाव मिळाली आहे। शेवा गावाच्या खेळाडूंकरता या ठिकाणी खुशखबर असेल, कोणताही खेळाडू अगर षटकार मारतोय तर शेवा गावाच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती सोनल निलेश घरत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलंय। यावेळेस काय वेग आहे, बंटी जोशीची कमालीची गोलंदाजी आहे। भन्नाट वेग, RCC पेठ संघाचा बॅकबोन, पाठीचा कणा गोलंदाजी, अतिशय भेदकता, अविश्वसनीय। मी म्हणेन की इतका वेग आत्ताच्या घडीला त्याला मिळतोय, कशा पद्धतीने काय लेवलची एनर्जी त्याच्याकडे आहे। यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे धोका होऊ शकतो, डायरेक्ट थ्रो, चांगलं बॅकअप दिलं। पहा काय चपलता आपल्या बंटीकडून आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक संपलं जाईल, 3 धावा आपण धाव फलकावर पाहतोय, एक गडी या ठिकाणी बाद। अतिशय महत्वाची विकेट आपण पाहिली। या मैदानावर आपण जतीनची बॅटिंग निश्चितपणे मिस केली आहे। यावर्षी इन्फॉर्म फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून बरेच अर्धशतक यावर्षी झळकताना आपण पाहिले, पण पहिल्याच बॉलवर बंटी जोशीनं मात्र त्याचा त्रिफळा उडवला आणि तिथे मात्र शेवा संघ बॅकफुटवर आला। एक षटक, 3 धावा, एक गडी आतापर्यंत बाद झालाय। नवीन गोलंदाज आपण पाहतोय अरबाज शेख। दिवस रात्र क्रिकेट खेळणारे खेळाडू, जेव्हा आपण ही गोष्ट खरी आहे की तुम्ही जितके स्वतःला घासाल ना तेवढे तुम्ही चमकाल। मेहनत कधीच कोणाची वाया जात नसते, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये किती मेहनत करा ती वाया जात नसते। त्याचा उपयोग आपण आयुष्यामध्ये केव्हाही करू शकतो। आज मात्र अरबाज असेल किंवा बंटी जोशी असेल, याची नावं उगाच मोठी झालेली नाही आहेत, त्यानं स्वतःला तासलंय। असं म्हणतात की एखाद्या दगडावर आपण जितके हातोड्याचे घाव टाकतो ना तेव्हा मूर्ती निर्माण होते, तसंच काहीसं माणसाचं आहे। तुमची कारकीर्द घडवायची असेल ना तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो, त्रास हा सहन करावा लागतो, आणि त्रास सहन केल्यानंतर तुम्हाला ती यशाची जी दारं आहेत ती काही अंतरानंतर आपल्याला उघडतात। अरबाज शेख फर्स्ट बॉल, पहिला चेंडू,
चांगला बॉल. या षटकाची देखील सुरुवात आपण यॉर्करने पाहिली आहे. मागील षटकामध्ये बंटी जोशीने यॉर्कर फेकला, फलंदाज बाद झाला. इथे मात्र संयमानं घेतलं, पेशन्स दाखवलं. पेशन्स आता आपण ठेवू शकत नाही कारण कमी षटकाचा खेळ आहे. येथे 5 षटकं, तुमच्या हातामध्ये 30 चेंडू, त्यामध्ये 7 गेलेत, राहिलेच 23 बॉल, फक्त 3 धावा तुमच्याकडे आता स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक यॉर्कर. काय बॉलिंग आहे, चांगली गुणवत्ता ठासून भरली आहे आणि ती गुणवत्ता मात्र अरबाज शेखच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. RCC पेठ संघ मोठ्या संघाच्या यादीमध्ये उगाचच या संघाचं नाव घेतलं जात नाही. त्यांची बॅटिंग ऑर्डर, त्याची गोलंदाजी. चांगली धावगती, चांगला फॉलो थ्रो आपण पाहू शकतोय. इथे पहा गती परिवर्तन, फसवा टाकलाय पण नियंत्रण नव्हतं. इट्स अ वाईट बॉल, वाईट कॉल दिलाय. 5 धावा स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय खंडोबा क्रिकेट क्लब झाशी यांच्या वतीने आयोजित केली जाणारी SR घरत साहेबांच्या नावानं भरवली जाणारी सरपंच चषक ट्रॉफी 2025 हे पर्व. आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर आज बामणडोंगरी संघ वरच्या सत्रातून पुढे गेलाय. पुढचा बॉल, यावेळेस लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. एक धाव पळून काढली, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातो, त्या ठिकाणी फंबल पडलाय. 2 धावा घेण्याची मुभा या ठिकाणी फलंदाजाला लाभली. 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 7 धावा. क्रिकेट सोडून जर 7 या अंकाचं जर कधी विश्लेषण करायचं झालं तर क्रिस्टियानो रोनाल्डो जगातला सर्वोत्तम खेळाडू आणि श्रीमंती त्याच्या पायावर आहे. अशी एकही कार नाही की ती त्याच्या जवळ नसेल. पण ही गोष्ट करत असताना त्यानं किती मोठा स्ट्रगल केलाय. आयुष्याच्या सुरुवातीलाच फुटबॉल खेळ नाही तर आयुष्य गमव हा प्रश्न त्याच्या समोर होता, पण फुटबॉलच निवडला आणि आज तो फुटबॉलचा किंग ठरला. इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. या ठिकाणी खेळाडू कोणी पाहायला मिळत नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता उभा आहे. या खेळाडूची ख्यातीच आहे. कमी चेंडूमध्ये मोठ्या धावा, ओळख फार मोठी आहे. गुड्डू सगळ्यांना परिचित आहे. यावेळेस मोठा फटका, पण एलिव्हेशन मिळालं नाही. जिथे खेळाडू होताना तीच जागा निवडली. इथे मात्र नवीन शेवा संघाला फार मोठा धक्का लागला जातोय. एक षटकार ठोकल्यानंतर निशिकेत भोईर माघारी परतला. संघाची भिंत या ठिकाणी कोसळली, संघाची भिंत या ठिकाणी ढासळली. 1.5 चेंडू आतापर्यंत संपलेत. 11 चेंडू नंतर धावा पाहिल्या तर तब्बल फक्त 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या षटकात अरबाज घेऊन इथे पुल करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे. शॉट फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाईल. त्या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली तोवर 2 धावा पळून काढल्यात. या 2 धावेनं आपण पाहतोय तब्बल 15 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या 12. 2 षटकानंतर एकूण धावा आपण पाहतोय 15 धावा. स्क्रीनवर आपण पाहतोय एक असा खेळाडू, फार अचानकपणे अनवधानानं ही व्यक्ती आपल्याला सोडून गेली. अर्थातच हीच ती जागा, हेच ते मैदान आणि सर्वांचा लाडका सचिन ठाकूर अर्थातच छोट्या. फार मोठं करिअर क्रिकेट बाकी होतं, अजून मैदानं गाजवायची होती, पण परमेश्वराला ते मान्य नव्हतं आणि अनवधानानं हा व्यक्ती मात्र
याच मैदानावर अचानकपणे कोसळला गेला आणि आपल्यातून त्याला हिरावून घेतलं गेलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहूया. जसे टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये करिअरमध्ये फार मोठं चांगलं योगदान राहिलं. इथे तिसरं षटक आपण पाहतोय. जिशान शेख डावं उजवं कॉम्बिनेशन लवर फुलटॉस आलाय बॅटच्या खाली, पण इथे टायमिंग साधता आलेलं नाहीये. साजन मात्र फक्त ताकदीचा वापर करतोय. इथे मात्र तुम्हाला आता डोक्याचा देखील वापर करायचा आहे. मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल. बऱ्याचदा आपण बहुतांशीय बॅटचा फ्लो, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड ऑन, मिड विकेट या क्षेत्रामध्ये फलंदाज आपला कल देतात. इथे मात्र त्याच दिशेनं लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहे. चांगलं बॅकअप, चांगला चेंडू पकडला जाईल. थ्रो देखील चांगला आहे. मनगडाचा वापर केला. एका टप्प्याची थ्रो आपण पाहिला गोलंदाजाच्या हातामध्ये. 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 14 चेंडू नंतर 16 धावा झाल्या आहेत. आपण पाहिलं ना सुरुवातीच्या प्रत्येक सामन्यामध्ये 38 सर्कलमध्ये धावा आल्याच नाही आहेत. धावा आल्या चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये. तसं चित्र पाहायला मिळते. इथे या सामन्यामध्ये देखील तीच स्थिती झाली आहे. 38 सर्कलमध्ये आपण मुख्य फलंदाज बाद होताना पाहिले. आता या चालू सामन्यामध्ये आपण जतीनला पाहिलं, त्यानंतर निशिकेत गेला. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं किरण पवारला बाद होताना पाहिलं. म्हणजे जे महत्त्वाचे खेळाडू आहेत ते 38 सर्कलमध्ये बाद झाले. यावेळेस चांगला फटका तडाखा दिलाय. गॅप पाहायला मिळतो. इथे खेळाडू उपस्थित, चांगलं फील्ड पाहायला मिळते, चांगलं पोझिशन, चांगलं क्षेत्ररक्षण 100% डेडिकेट केलंय, स्वतःला झोकून दिलंय. ही तर RCC पेठ संघाची ओळख आहे. केवळ आम्ही बॅटिंग करत नाही, केवळ आम्ही गोलंदाजी करत नाही, आम्ही झोकून देतो स्वतःला, तेव्हा आमच्या संघाचं नाव मोठं झालंय. इथे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडू खेळून काढलाय. टायमिंग चांगलं नाही आहे. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस झालाय. चुकी केली आहे. ते काय घडलंय आजचा दिवस जर आपण पाहिला ना तर भूषण याच्या बॅटमधून फुंड्याच्या मैदानावर देखील आपण पाहिले. दुपारच्या सत्रामध्ये त्यानं रिव्हर्स स्वीपचे 2 षटकार ठोकले होते. इथे देखील तो प्रयत्न केला पण टायमिंग चुकलं. पण नशीब बलवत्तर होतं की कॅच पूर्ण झाला नाही. 3 षटकं संपली. 3 षटकानंतर आपण पाहिलं 20 धावा फक्त धाव फलकावर. आपण गोलंदाजीचं जर विश्लेषण पाहिलं तर बंटी जोशी पहिला गोलंदाज ज्यानं 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तदनंतर अरबाज शेख आला ज्यानं 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तदनंतर या षटकामध्ये आपण पाहिला तर 5 धावा खर्च झाल्यात, एकूण धावा 20, विकेट मात्र आलेली नाही आहे. 3 षटकानंतर एकूण धावा 20 धाव फलकावर आपण पाहतोय. ही स्थिती आहे सध्या, ती बदलावावी लागेल. 12 चेंडूमध्ये जर तुम्ही धावा जमवल्या नाहीत तर तुम्हाला RCC पेठ संघाला हरवता येणार नाही. कारण RCC पेठ संघ मोठ्या मोठ्या धुरंधर संघांना धूळ चालणारा संघ आहे आणि अशा वेळेस त्या संघासोबत तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. कमीत कमी 45-50 धावा होणं फार गरजेचं आहे. पण स्थिती सध्या विपरीत आहे. गोलंदाजी ज्यांची ताकद, अरबाज शेख आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये 12 खर्च. अरबाजचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं फील्ड केलं जात आहे. मनगटाचा वापर करून गोल्डन आर्म रॉकेट थ्रो आपण पाहिला. 1 धाव या ठिकाणी आली आहे. 21 धावा धावफलकावर लागल्या जातील. मैदानाच्या चौफेर आज आपल्याला प्रेक्षकांची उपस्थिती फार कमी पाहायला मिळाली. त्याचं कारण आज सर्व देशभर गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातोय. गणपती बाप्पांच्या पालख्या मिरवणुका सर्वत्र सुरू असतील, पण त्यातही काही दर्दी प्रेक्षक आज क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धाव फलकावर लागल्या जातील. क्रिकेटच्या मैदानावर फक्त क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक नसतात. काही खवय्ये असतात, काही पाहण्यासाठी आलेले असतात, काही खेळण्यासाठी आलेले असतात आणि काहींचं तर अगदी काही वेगळं सुरू असतं.
त्यांचं काही क्रिकेटशी तसं फार देणं घेणं नसतं, फक्त उगाच वेळ आपला वाया, टाइमपास. या ठिकाणी टॉप एज हवेत बॉल आहे, फॉलो थ्रो मध्ये कॅचला पकडलं जाईल. इथे विकेट आली आहे, आणखी एक विकेट डाऊन झाली आहे. शेबाज संघाला आणखी एक झटका लागला जाईल. असतो ना, त्या पक्षाचा आत्मविश्वास पांदेवर नसतो, स्वतःच्या पंखांवर असतो, तेव्हा तो आकाशामध्ये झेप घेतो. मित्रांनो, तुम्ही कोणतेही क्षेत्र करा, तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनगटावर, मन से बडी कोई चीज नाही होती. मनाला जर वाटत असेल ते जर करायचं ठरवलं ना, तर ते चुकीचं जरी असलं ना तरी मन दुखलं जात नाही. पण आपण इतरांच्या सल्ल्याप्रमाणे वागलो आणि जर काही चुकीचं घडलं तर मात्र त्याचं दुःख आपल्या मनाला वाटतं. इथे आपण जर पाहिलं ना तर काही विपरीत गोष्टी शेवा संघाच्या बाजूने निश्चितपणे घडल्या. ज्या पद्धतीने शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची आपोआप सगळी बटणं चुकतात ना, तेव्हाच पहिलं बटन चुकलं जेव्हा पहिला गडी जतीन म्हात्रे बाद झाला. शर्टाची बटणं सर्व ओपन करेपर्यंत काही बटणं या ठिकाणी तुटली गेली आणि मात्र उघडा पडावा तसं काहीसे क्षण आपण आता या ठिकाणी पाहतोय. 22 धावा, 3 गडी बाद, 3.3 चेंडू आतापर्यंत संपले जात आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. हे क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला लढा द्यायचाच आहे. भले परिस्थिती काही असू द्या, तुम्हाला संघर्ष करायचा आहे. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय आणि इथे मात्र ओव्हर स्टेप अगदी आपण पाहिलं. रिटर्न क्रीजचा हा नो बॉल आहे. लांबून आवाज इथपर्यंत आला आणि वाटलं तेव्हा की काहीतरी घडलंय मैदानामध्ये. पंच राजेंद्र गरज सर कौतुक करावे लागतील. काल सकाळपर्यंत उशिरापर्यंत पंचांची भूमिका केली, आज परत दुसऱ्या रजनीमध्ये आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतोय संदीप पाटील सर, काल देखील त्यांची देखील उपस्थिती शेवा गावाच्या मैदानावर. आज मात्र तुकाराम गावण सर देखील जासईच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय, पुश केलाय, एकच धाव मिळेल. आता मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर धुक्याचं प्रमाण देखील आता दाटू लागलंय. गुलाबी थंडी म्हणता येणार नाही, ही झोंबणारी थंडी आहे. गुलाबी थंडी कशी असते, जी अलगद आपल्या मनाला शरीराला स्पर्श करून जाते. आता ही झोंबू लागली आहे, तिचा काटा अंगाला टोचू लागलाय आणि अशा कडक थंडीमध्ये मात्र ही स्पर्धा आता आपण उच्च शिखरावर घेऊन जातोय. 25 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस जागा तयार केली परंतु टायमिंग नव्हतं. घडत काहीच नाहीये, होत काहीच नाहीये, स्पर्श देखील होत नाहीये. शेवा संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये शेवा संघाची कामगिरी पाहिली ना तर संघर्ष करतायत. पण आजचा संघर्ष उद्याचं तुमचं अस्तित्व निर्माण करतो मित्रांनो. आज बॅट पॅच सुरू आहे, या बॅट पॅचला तुम्हाला थोडासा संघर्षातून विसरणं देखील गरजेचं आहे. संघर्ष करत राहा, मेहनत करत राहा. एक दिवस तुमचाच असेल, तिथे तुमच्या समोर कोणी नसेल. चांगला बॉल एकदम या ठिकाणी मिळते. सांगायला देखील प्रसाद सर शेवा संघाच्या बाबतीनं सांगायला अभिमान वाटेल की मगाशी आपण चर्चा पाहिली की पनवेल असेल, ओलिवे नोड असेल किंवा ठाणे भागामध्ये जेव्हा शेवा संघ जातो समोरून ते स्वतः सांगतात की आम्ही अ गटामध्ये खेळण्यासाठी तयार आहोत. म्हणजे कसलीही भीती नाही आहे. क्रिकेट खेळायचं आहे त्याची भीती कशाला. समोरच्या संघाच्या हातामध्ये बॅट आहे, समोरच्या हातामध्ये बॉल आहे. क्रिकेटचे नियम देखील तेच, विकेट देखील तीच, मैदान देखील तोच. पण काही संघ आज आपल्या या ग्रामीण स्तरावर आपल्याला घाबरताना पाहायला मिळतात. अ गटाचा लॉट निर्माण करणं म्हणजे आयोजकांसमोर एक चॅलेंज झालंय. म्हणजे गोरसे संघाचा नाव जरी आलं ना की 4-5 संघ आपोआप कमी होऊन जातात. मग अ गट कसं करावं, आयोजकांसमोर हा पेज पडलाय. आणि म्हणून जर असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर अ ब गट हे आता बंद करूया. आणि जर तुमच्यामध्ये ताकद नसेल तर तुम्ही क्रिकेट खेळू नका, हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण नियम तेच, मैदान तोच, खेळपट्टी तीच, बॅट तीच, बॉल तोच. मग यामध्ये कमी कशाची.
आज गोरसे संघ असेल, त्या ठिकाणी त्या भागातले काही मोठे संघ असतील, वाकलन संघ असतील, का पोचलेत? मेहनत आहे बाबांनो. त्या ठिकाणी त्यांना स्वतःला घासलंय, तासलंय. आज त्या गावाचं नाव, त्या संघाचं नाव उगाच मोठं झालं नाही, त्यांची कीर्ती उगाच महान नाही आहे. संघर्षातून त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. आधी सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळते मित्रांनो. 4 षटकं, 26 धावा. राकेश जोशी शेवटचं षटक घेऊन यावेळेस अपील केलं जात आहे. इथे मात्र लेग बिफोर आउट होणार. अनुजला माघारी परतावं लागेल. आणखी एक झटका लागला जातोय शेवा संघाला. नातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा सकाळ सकाळ आपण टेस्ट क्रिकेट पाहतो ना, सकाळच्या सत्रामध्ये काही षटकं धोक्यामध्ये असतात, तेव्हा विकेट मिळण्याची संधी असते, बॉल स्विंग होतो. पण क्रिकेटमध्ये टेनिस बॉलमध्ये जेव्हा येता, तुम्हाला त्याचा फायदा गोलंदाजीमध्येच होतो. म्हणजे फार तर धोकं जे आहे किंवा दबाचे बिंदू आहेत त्याचं समीकरण जर बांधलं तर गोलंदाजाला मदत ही कायम देत असते. या मैदानावर जर आपण पाहिलं तर आता सध्याच्या घडीला घड्याळाचा काटा टिकटिक करतोय. 12 वाजून 50 मिनिटं. धुकं अगदी चौफेर पसरलंय. दबाचे बिंदू आता पसरू लागलेत, गोठू लागलेत आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये गोलंदाजी आता मात्र अगदी सिद्ध झाली आहे. पुढचा बॉल डाव्या बाजूनं चेंडू रिलीज केलाय. वाईट बॉल येईल. एक धाव या ठिकाणी अगदी मनाला दिलासा देणारी. आता एक का होईना पण घेणं गरजेचं आहे. धावा झाल्या नाहीयेत, किंबहुना त्या केल्या नाहीयेत. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं आरसीसी पेठ संघाची ही ओळख आहे. विवेक जोशी आपण स्क्रीनवर पाहतोय. खरं तर अशा खेळाडूंमुळे नवोदित खेळाडू घडतात मित्रांनो. संघाचा बॅकबोन, पाठीचा कणा. इथे स्ट्रेट बॉल हिट केलाय, डोक्याच्या वरून जाईल, उशिरानं आलाय पण मनाला मात्र दिलासा देऊन गेलाय. 4 धावा. खूप उशिरानं आलेला हा चौकार शेवा संघाच्या धावा वाढवून गेल्या. 31 धावा आपण धावफलकावर पाहतोय. एका बाजूला आरसीसी पेठ, दुसऱ्या बाजूला एसपीसीसी शेवा. दोन संघ आपापसात झुंजतायत. इथे पुल करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, अपेक्षित उंची लाभली नाही. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय कशा संदर्भात? वाईट साठी. हेच इथं तिसरे पंच आपण पाहू. तिसऱ्या पंचांना संदीप पाटील सर येतील. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण इथे मात्र पाहू शकतो इट्स अ वाईट कॉल. वाईट बॉल घोषित केला जाईल तिसऱ्या पंचांच्या वतीनं. राकेश जोशी यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकले आहेत, 6 धावा खर्च केल्या आहेत, 1 विकेट देखील त्यांना प्राप्त केली आहे. सुरुवातीला टॉस जिंकून आरसीसी पेठ संघानं स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आजकाल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बराच अंतर आपल्याला पाहायला मिळते की टॉस जिंकल्यानंतर कॉमन क्षेत्ररक्षणाचा निर्णय किंवा 1-2% संघ जे असतील ते फलंदाजीचा निर्णय घेतात. कॉमन निर्णय आपण पाहिला आजही पेठ संघाने घेतला. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं थ्रो आलाय, मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 34 धावा. आता मात्र गोठवणारी थंडी जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये या धावा देखील मोठ्या ठरतील. 1-2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. फुलटॉस बॉल, टायमिंग चुकलंय, हवेत बॉल आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पाहता पाहता क्षणी हा पहा आणखी 1 विकेट येईल, आणखी 1 धक्का लागला जाणार शेवा संघाला.
खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय आदर्श घरत 35 धावा फक्त मात्र धाव फलकावर लागल्या जात आहेत. ॲव्हरेजली स्कोर आपण जर पाहिला तर 50 ते 60 मध्ये सीमित राहिल्या सगळ्या सामन्यांमध्ये धावसंख्या. त्यामध्ये एक सामना आपण चेस होताना पाहिला, बाकीचे सर्व सामने आपण डिपेंड करताना देखील पाहिले. फुलटॉस बॉल थर्ड मॅनच्या दिशेनं, नो बॉलचा इशारा आलाय. बिमर आहे या ठिकाणी, दिलासा दिला जाईल. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. दोन चेंडू शिल्लक. पुढचा बॉल, चांगला बॉल कव्हरच्या दिशेनं पुश केला आहे. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, एक धाव पळून काढली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 41 धावा धाव फलकावर लागल्या जातील. गरज आहे इथं मोठ्या फटक्याची. 47 धावा देखील या मैदानावर काही कमी नाहीये सध्याच्या घडीला. जी परिस्थिती ओढवली आहे, विकेट थोडीशी ओलसर झाली आहे, मैदान थोडंसं ओलं झालंय, आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर गोलंदाजीची ताकद असेल ना तर तुम्ही त्या धावा डिपेंड करू शकता. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चेंडूनं थोडासा काटा बदलला, अंततः 4 धावा आपल्याला मिळाल्या असत्या. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. 43 धावा, 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. एसपीसी सेवा आपण पाहिल्या पहिल्या डावामध्ये धावांसाठी संघर्ष केला, धावांसाठी स्ट्रगल केला. अंततः या ठिकाणी 44 धावा कराव्या लागतील आरसीसी पेठ संघाला. कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग होईल, काय रणनीती असेल, कशी प्लॅनिंग केली जाईल, हे फार आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर साजन सारखा एक गोलंदाज आहे, योगेश सारखा गोलंदाज आहे, भूषण सारखा गोलंदाज आहे, अनुज सारखा एक डाव्या हाताचा गोलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये काही कमी नाही आहे. जर चांगला टप्पा, चांगलं नियोजन, चांगलं संयोजन पाहिलं ना तर आपण निश्चितपणे या धावा डिपेंड करू शकतो. उद्याच्या दिवसामध्ये आपण जाऊया. उद्या 2 फेब्रुवारी आणि उद्याचा लॉट्स आपण पाहिला तर ब गटातून पहिला सामना मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष मित 11 भिंगारी, हा पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये असेल. दुसरा सामना भैरवनाथ 11 धोतुम विपक्ष नावा 11 नावा. तिसरा सामना एकता बंगारपाडा विपक्ष स्मायरा 11 सिमेंट सप्लायर्स पारगाव. तर नंतर आपण पाहतोय कोपरुली 11 कोपरुली विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. हे उद्याचे 8 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. चलूया, उद्याचं रिपोर्टिंग बरोबर 7 वाजता या ठिकाणी करायचे. आज उद्घाटनाला थोडासा उशीर झाला, नाहीतर अंततः एवढ्याला आपण सर्वजण घरी असतो. पण उद्या बरोबर 7 वाजता पहिला शार्प बॉल या ठिकाणी पडला जाईल. त्याचं रिपोर्टिंग आपण 6:30 वाजता या ठिकाणी नक्कीच करा, या मी तुम्हा सगळ्यांना विनंती करू, आणि आयोजनाला थोडंसं सहकार्य करा. चलूया सामन्याच्या उत्तरार्धाकडे जाऊ. 30 चेंडूमध्ये 44 धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ताकद आहे, आणि ताकदीला कसं आणतात, त्या अनुभवाचा वापर कसा करतायत. आवाजामध्ये बदल करू, आवाज आपण ऐकणार आहोत. परत एकदा आपण जाऊ प्रसाद भुईर सरांच्या सुंदर अशा आवाजाकडे. ऐकूया प्रसाद सरांची वाणी, दुसऱ्या डावाची ही कहाणी.
अतिशय जबरदस्त क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सध्या आपण अनुभवतो आणि आजच्या रजनीमध्ये ग्रामीण फॉर्मॅट खेळणाऱ्या 8 बलाढ्य संघांना आपण या स्पर्धेमध्ये आपले नशीब कर्तृत्वाच्या जोरावरती अनुभवताना पाहिले. त्यापैकी काही खेळाडू आणि काही संघ सध्या आपल्या समोर आहेत. काही खेळाडू अपयशी झाले जे या स्पर्धेतून बाहेर झाले. पण सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहूया उरण तालुक्यातील महालन परिसरातील SPCC नवीन शेवा विपक्ष RCC पेठ अर्थात तळोजे परिसरातील पनवेल तालुक्यातील आणखी एक बलाढ्य संघ ज्यांना दुसऱ्या भाषेमध्ये नाईट किंग या शब्दानं संबोधलं जातं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 30 मध्ये 44 करायचे आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईट बॉलनं या सत्राला सुरुवात होतीये, या धावसंख्येला सुरुवात होतीये. संघाच्या धावसंख्येला सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज योगेश घरत आला. ओपनिंग पेअर सलामीची जोडी सोहिल शेख आणि बंटी जोशी. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. आवाज आणि आकडा सुद्धा तेवढा चांगला असणार. अंपायर सिग्नल 4 रन्स चौकार आलाय. सोहिलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पहिला चेंडू निर्धाव अवांतर आला, त्यानंतर मात्र निर्धाव आला आणि नंतर चौकार आला. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा आला चेंडू. शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाताना दिसतोय. चेंडू गोळीच्या वेगाने दन दन करत सीमा पार. चौकार. नऊ धाबा 44 करायचे आहेत. पैकी 2 चौकार आलेत. धावा संख्या होतीये बिनबाद 9. चला चेंडू द्यायचा आहे. रामबाग चषकामध्ये ज्या खेळाडूला मालिकावीर मिळताना पाहिलात आणि तोच खेळाडू सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सोहिल शेख, ज्यानं टेनिस क्रिकेट करिअर मधील पहिली बाईक मिळवली आणि आज ज्याला या सामन्यामध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावताना पाहतोय. सोहिल शेख RCC टेनिस क्रिकेट मधील एक फार मोठं नाव आहे, ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आम्ही झळकताना पाहिला होता. तोच तो खेळाडू सध्या मैदानावरती आहे. चेंडू चेक केले जातात. बंटी जोशी हे नाव सुद्धा फार मोठं आहे टेनिस क्रिकेट मधील. आज रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांना गावच्या क्रिकेटमधून गावच्या संघाच्या वतीनं खेळताना आपण पाहतो. ग्रामीण फॉर्मॅट असल्यामुळे त्यांना आज आपण या सामन्यामध्ये RCC पेठ या नावानं खेळताना पाहतोय. संघाची धावसंख्या होती बिनबाद 9 धावा. अपील केली जाते परंतु इथे मात्र सिंगल पूर्ण केली आहे. एक खराब थ्रो आणि त्याचा फायदा. 2 पूर्ण केल्या जातात. कुठेतरी मानसिक संतुलन या सामन्यामध्ये खेळत असताना 44 धावा डिफेंड करत असताना मात्र थोडंसं बिघडलं असं वाटू लागलंय. पाहूया एक्झॅक्ट कशासाठी थर्ड अंपायर असेल DRS घेतला जाईल हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. चला तोपर्यंत शेवा संघाला आपण सूचित करूया की आपण आपली जागा पकडायची आहे. जो एक्झॅक्ट निर्णय असतो तो दिला जाईल, परंतु आपण वेळ घेऊ नका. बरोबर 1 वाजता दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात केली. आतापर्यंत 4 मिनिटं झालेत. चेंडू अजूनही बाकी आहेत, ते म्हणजे 3. हा चेंडू अजून काउंट नाही होत आहे आणि हा चेंडू 2 धावा असणार आहेत.
44 करायचे आहेत, पैकी थोडीशी तांत्रिक अडचण आणि काही क्षणात ती दूर केली जाईल. तोपर्यंत आपण सांगूया 9 धावा आहेत, पैकी या चेंडूवरती काय घडलं जात आहे यावरती आपण शेवा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय आणि या चेंडूवरती थोडासा विलंब आहे आणि मॅचला सुरुवात पंचांना विनंती, आपण डिसिजन द्यायचा बॅटकट आहे की बायच्या स्वरूपात मिळणार, लेग बायच्या स्वरूपात मिळणार या धावा. लेग बायच्या स्वरूपात या मिळाल्या जातात धावा आणि लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा मिळाल्या जातात. सध्याच्या घडीला 44 धावा डिफेंड करायच्या असताना एसपीसीसी नवीन शेवा संघ जो मैदानामध्ये झुंज देतोय. फुल टॉस यावेळेस मात्र फटका फसला जातोय, झेल उडाला आणि तो टिपलाय सुद्धा. विकेट नंबर 1, पहिला खेळाडू झालाय झेल बाद. दिसतोय या नवीन शेवा संघासाठी खऱ्या अर्थानं नवीन शेवा संघाला समर्थन देत असताना खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आज नवीन शेवा गावच्या सरपंचा ज्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक महत्त्वाची आम्ही अनाउन्समेंट करतोय. नवीन शेवा संघाच्या कितीही खराब काळ आला, कितीही कठीण प्रसंग आले तरी काल सुद्धा ते सोबत होते, आज सुद्धा सोबत आहेत आणि उद्या सुद्धा ते सोबत असणार आहेत. हे असं गावच्या क्रिकेटवरती असणारं प्रेम. आज सोनल निलेश घरत हे जे नाव आहे आणि खऱ्या अर्थानं निलेश गोवर्धन घरत या दाम्पत्यांचं आपल्या गावच्या क्रिकेटवरती किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा यांच्या समर्थनातून दिसून येते. त्यांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया, कारण गावचं क्रिकेट गाव ते गाव असतं. गाव करील ते राव करू शकत नाही, म्हणून नेहमी प्रत्येक वेळी गावाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि आज गावच्या क्रिकेटला पुन्हा एकदा त्यांचं प्राधान्य पाहायला मिळालंय. ओव्हर द विकेट मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू फ्लाय स्लिपमध्ये आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. सिंगल मात्र मिळतीये, 4 धावा रोखल्या गेल्यात आणि इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात, ते म्हणजे 12 धावा. 44 करायच्यात पैकी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या होतीये 1 बाद 12 धावा. दोन सामने जिंकला आणि तदनंतर ओम 11 दिघोडे विपक्ष वायू 11 सावडी या 2 संघांमध्ये सामना झाला. त्यामध्ये ओम 11 दिघोडे संघ 1 सामना जिंकला. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण सध्या पाहतोय. आरसीसी पेठ विपक्ष एसपीसीसी नवीन शेवा या सामन्यातून जो संघ जिंकणार आहे तो ओम 11 दिघोडे संघासमोर 2 हात करेल. अर्थात आजच्या रजनीतील तो शेवटचा सामना असेल. गोलंदाज पाहूया कोण येतोय शेवा संघाच्या वतीनं. अनुज घरत. अनुज घरत शेवा संघातील आणखी एक मोठं नाव, ज्याला आपण उरण प्रीमियर लीग सुद्धा खेळताना पाहिला, रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्याला मी खेळताना पाहिला होता, तोच अनुज घरत सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे. धावसंख्या होती 13. 44 करायचे आहेत, सध्याच्या घडीला 13 झाल्यात. चांगलं क्रिकेट जे अनुजकडे आहे. आज या मैदानावरती या स्पर्धेच्या औचित्याने फार मोठी संधी आहे नवीन शेवा संघाला चमकण्याची. यावेळचा चेंडू स्वीप केलाय बंटी जोशीने. चेंडू डीप स्क्वेअरकडे चालला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार होतोय, चौकार.
क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. फक्त दिशा दिली चेंडूला बंटीने, गॅप होती आणि तिथून चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार मिळाला. गोलंदाज अनुज घरतच्या गोलंदाजीवरती हा चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॅटला ब्लश झालाय. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. आरसीसी पेठ संघाला बसला मोठा धक्का. खेळाडू क्रमांक 2 बंटी जोशी बॅक टू द डगआउट. नवीन शेवा संघानं कित्येक वेळा ते केले आणि आज त्यांच्यासाठी फार मोठी संधी आहे. समोर आव्हान सुद्धा तेवढंच तगडं आहे. असं म्हणतात ना, बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नाव आहे, ठोकायचं तर टॉपच्याला, आणि आज त्यांना ती संधी आहे. आरसीसी पेठ हा संघ ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये टॉपचा संघ आहे आणि त्यांच्यासमोर हे तगडं आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आज नवीन शेवा संघानं आतापर्यंत केले आणि जर हे जर सातत्याने राखलं तर मॅचचा रिझल्ट सुद्धा चांगला पाहायला मिळू शकतो. पण आरसीसी पेठ संघाच्या बाबतीत ज्यांना नाईट किंग का म्हटलं जातं याचं कारण सुद्धा तसंच आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी हारता हारता जिंकूनही दाखवल्यात, म्हणून त्यांना नाईट किंग म्हटलं जातं. आणि आज तोच संघ 44 धावांसाठी मैदानामध्ये संघर्ष करतोय. धावा संख्या आहे 17 धावा. नवीन खेळाडूला सिद्धेश कोळी. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. लॉंग ऑफला उडालेला झेल टिपलाय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू आरसीसी पेठ संघाचा होतोय झेल बाद. शेवा विपक्ष आरसीसी पेठ या दोन संघांमध्ये जो सामना चालू आहे, 44च करायचे आहेत, परंतु हे करण्यासाठी सुद्धा मैदानामध्ये संघर्ष करावा लागतोय. याचं कारण सुद्धा तसंच आहे. एसपीसीसी नवीन शेवा संघाची गोलंदाजी आणि मात्र त्यांना साथ देणारं जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ बहुतांशी संपत आला, परंतु चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत, अर्थात 10 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा झाल्या 3 बाद, 17 धावा. विकेट हॅट्रिक वरती अनुज घरत. समोर नवीन गोलंदाज फलंदाज आलाय निखिल शेळके. मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी निखिल शेळके आला. अनुज घरत ऑन विकेट हॅट्रिक. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आला. एक पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि थोडीशी फेकी खराब म्हणावी लागेल, लेझी म्हणावी लागेल आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 19 वर. 19 धावा होत आहेत. या 2 धावा बरेचसं काही सांगून जाणाऱ्या होत्या. या 2 धावांच्या साह्याने आरसीसी पेठ संघ आता पुन्हा एकदा मात्र धावा जमवण्यासाठी सुरुवात करतोय. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला. स्वतःची विकेट सुरक्षित ठेवून आता मात्र मैदानामध्ये समजदारीचं क्रिकेट खेळू लागलेत. भागीदारी आता मात्र 2 खेळाडूंमध्ये होत असताना एक पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 20 धावा. जवळजवळ 5 मिनिटं आपण पाठीमागे आहोत या सामन्यामध्ये, कारण 1 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात झाली. 15 मिनिटं होत आहेत आणि आपण पाहू शकाल कुणाल तारेकर यांच्या माध्यमातून एक नवीन उद्योग चालू केलाय. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया.
ओम साई जनरेटर, कुणाल तारेकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. कुणाल तारेकर पारगाव, ज्यांच्या माध्यमातून आता मात्र हा नवीन बिझनेस चालू केला, त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया, ज्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे जनरेटर्स पुरवले जातील. आणि कुणाल तारेकर जे टेनिस क्रिकेटमधील, पारगाव टेनिस क्रिकेटमधील एक सध्याच्या घडीला खूप मोठं नाव आहे आणि उद्या त्यांना खेळताना आपण पाहणार आहात. आणि या मॅच मध्ये जर नवीन शेवा संघ जिंकतोय तर नवीन शेवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनालीताई मंगेश घरत व मंगेश गोवर्धन घरत, निलेश माफ करा, निलेश गोवर्धन घरत यांच्या वतीनं तब्बल 2000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. संघासाठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. काल सुद्धा संघासोबत होतो, आज सुद्धा आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे असे सांगणारे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व आहे. गावच्या क्रिकेटवरती हे प्रेम पाहायला मिळतंय. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय 18 मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज शुभम घरत, नमित पगडे आणि निखिल शेळके असे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. नमित आणि निखिल एन फॅक्टर आहे. पुन्हा एकदा रनअप चुकला जातोय. शुभम घरत, पहिलं षटक यज्ञेश योगेशला आपण पाहिला, ज्यानं धावा दिल्या. फुलटॉस चेंडू होता, मिड ऑन कडे खेळण्याचा हा प्रयत्न, जिथे मात्र चेंडू स्टॉप केलाय, सिंगल मिळाली जाते. एकानं धावसंख्या पोहोचलीये 21 वर. 21 होत आहेत. एक शांत संयमी क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहतोय. 18 मध्ये 24 करायचे होते, आता 17 मध्ये 23 करायचे आहेत. 17 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. शेवा विपक्ष पेठ अशी मॅच आपण पाहतोय. स्ट्रोक यावेळेस मात्र कन्वर्ट केला. चेंडू फाईन लेग मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या अगोदर चेंडू आउटफील्ड फास्ट चेंडू निघून चाललाय, सीमा पार, चौकार. ते 25, 16 मध्ये 19 करायचे आहेत. 16 चेंडू 19 ची गरज. बॅट्समन नमित पगडेच्या बॅटमधून आला तो चौकार आपण पाहिला. पुढील चेंडू शुभमचा पुन्हा एकदा नमित साठी असेल. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न, चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये आला. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, पण एक धाव रोखणं कठीण. ही एक पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 26 वर. समीकरण बदललं, येणाऱ्या 15 मध्ये करायचे आहेत 18 धावा. चला दिगोडे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा आम्ही सूचना देत आहोत. सूरज पाटील अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 24 धावा, 10 चेंडूमध्ये 24 धावा करून तो सामना दिगोडे संघाने जिंकला होता. तर संघनायकाला विशेष सूचना असेल, आपण रेडी राहायचं आहे. आपल्यासाठी खुर्ची खाली, आपण मंचावरती येऊन बसला तरी चालेल. यावेळचा चेंडू कॉन्फिडंट लेवल पाहू शकाल आपण. चेंडू कनेक्ट झाल्यानंतर बॅट्समन पाहिलं सुद्धा नाही, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलाय, षटकार. चौदा चेंडू 12 ची गरज. चला दिगोडे टीम कॅप्टन या, आपण मंचावरती आपण येऊन स्थानापन्न व्हा. 14 चेंडू 12 करायचे आहेत आणि बॅकस्टेज आपण सध्या पाहताय, खूप चर्चा रंगल्या जात आहेत. उद्या काय घडणार आहे, आज काय घडलं, कोणाच्या दृष्टीने बिघडलं आणि कोणाच्या दृष्टीने घडलं याची चर्चा रंगल्या जात आहेत. का रंगून आहे
यासाठीच तर खरं त्यांना बॅक स्टेज असतं. आणि आज यावेळचा चेंडू खोलातला आहे, फक्त सन्मान दिलाय. धावचीची संधी होती आणि ती गमावली, त्यामुळे इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 33 धावा. आता मात्र 13 मध्ये 11 करायचे आहेत. सुनाद म्हात्रे, अभिजित म्हात्रे, संकेत म्हात्रे. चर्चांना उधाण आलाय, का येऊ नये. उद्या ड्रोन सुद्धा येणार आहे आणि उद्या 4 ते 6 या दरम्यान शो मॅच सुद्धा होईल. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न हा चेंडू निर्धावाला आणि अशाच निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे, ती म्हणजे सेवा संघाला. परंतु प्रत्येक चेंडूती किमान एक धाव येणं ही गरज, ही काळाची गरज असणार आहे आरसीसी पेठ संघाच्या दृष्टीने. समीकरण बदलले. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थात 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. उद्या बरोबर 7 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. त्यासाठी उद्या ज्या संघांना इथे मात्र संधी देण्यात आली ना, त्यांना सुद्धा भ्रमणध्वनीवरती संपर्क साधावा लागेल. आणि आजच्या दिवशी, आजच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीनं मॅचेस झाल्यात त्याच आपण जर केल्या तर बरोबर 1 ते या आतापर्यंत आपण पूर्ण मॅचेस संपून इथून मात्र निघू शकतो उद्याची रात्री. आणि हे करावं लागेल. 12 मध्ये 11 करायच्यात. पाहूया अजून मैदानामध्ये काय घडतंय. 12 चेंडू 11ची गरज. पेठ संघानं असे कित्येक सामने गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेत, म्हणून त्यांना नाईट किंग म्हटलं जातं. आणि आज त्यांच्या विरोधात नवीन सेवा संघाला स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगळी संधी आहे. खोलात टाकला, चेंडू उडवलाय, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू इथे मात्र टिपलाय झेल. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू झेल बाद. त्यांना दिसतोय, ज्याचं कौतुक आणि स्वागत केलं जातं ड्रेसिंग रूम मध्ये. तोपर्यंत नवीन खेळाडू जाईल. इन ॲट नंबर 6. खेळाडूचं नाव आहे अविनाश वासकर. 11 मध्ये 11 करायचे आहेत. 11 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 11 चेंडू विजयासाठी 11 करायचे आहेत. अनुज घरत लोअर फुटा चेंडू. यावेळेस मात्र अगदी क्लोज क्षेत्ररक्षण इथं लावण्यात आलाय. शॉर्ट सिलिमिडॉनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल आणि त्याचा फायदा मी म्हणेन सध्याच्याकडे या चेंडूवरती सेवा संघाला झाला. 10 मध्ये 11 करायचे आहेत. असं क्षेत्ररक्षण होणं नितांत गरजेचं आहे. जेव्हा कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला रोखायचं असेल ना, तेव्हा प्रत्येक वेळीस मात्र चेंडू अडणं, प्रत्येक वेळीस चांगलं क्षेत्ररक्षण होणं, गोलंदाजी सुद्धा लाईन आणि लेंथवर होणं हे फार महत्त्वाचं असतं. पैकी काही अंशाने तो परफॉर्मन्स सध्या सेवा संघाचा होताना दिसतोय, पण समोर तगडा संघ आहे आरसीसी पेठ. यावेळचा चेंडू चांगला आहे. कमबॅक करून देणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये केली जाते. अनुज घरत, क्या बात आहे. आतापर्यंत 3 चेंडू 1 विकेट. चांगली गोलंदाजी. 9 मध्ये 11 करायचे आहेत. यावेळेस मात्र धावचीची संधी. इथे मात्र बाल बचावला जातोय. कमबॅक करून देणारी गोलंदाजी सध्या मैदानात अनुज घरत करताना दिसतोय, ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 1 ही धाव न देता 1 विकेट प्राप्त केलंय. कमालीची कामगिरी. 8 मध्ये 11 करायचे आहेत. मॅच बनती है, बनाने वाला चाहिए. सध्या मैदानामध्ये मॅच बनती है, सामना रंगतोय. चांगली गोलंदाजी होत असताना ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखी 1 विकेट प्राप्त केले. मॅच जिंको अथवा हारो, परंतु अनुज घरत या सामन्यामध्ये जिंकलाय.
2 षटकामध्ये आतापर्यंत 4 विकेट्स ज्यानं प्राप्त केल्यात. कमालीची कामगिरी. विकेट क्रमांक 5, 5वा खेळाडू जेल बाद. नाव आहे विजय, संघर्षाचं दुसरं नाव आहे यश आणि मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ सध्या चालू आहे. 44 धावा आरसीसी पेठ संघाच्या विरोधात डिफेंड करत असताना आतापर्यंत ज्या संघाने कमालीची कामगिरी केली. 3.5 षटकांचा खेळ झाला आणि धावा संख्या होतीये 33 धावा. येणाऱ्या 7 मध्ये 11 करायचे आहेत. 7 चेंडू 11 धावांची गरज. यावेळचा चेंडू बॅटला ब्लश झाला. लेग स्लिप मध्ये भूषण थोडासा गडबडला आणि त्याचा फायदा उचललाय. ही एक चूक तुम्हाला पुढे सामन्यामध्ये बरंचसं काही बिघडवून देणारी असू शकते. इथे सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावपळकत धावा लागल्या जात आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 34 धावा. षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 18 मध्ये 24 करायच्या होत्या, 17 मध्ये 23, 16 मध्ये 19, 15 मध्ये 18 राहिल्या, 14 मध्ये 12 करायच्या होत्या, 13 मध्ये 11, 12 मध्ये 11, 11, 11, 10, 11, 9, 11, 8, 11, 7, 11 आणि आता मात्र 6 10. हे आहे क्रिकेट. कधी राजा तर कधी रंक करून टाकतं त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि आज या सामन्यामध्ये बरंचसं काही पाहायला मिळालं. अगदी सहजरित्या सामना जिंकेल असा प्रेक्षकांचा कदाचित तो कौल होता, पण नियतीला मान्य नव्हतं नवीन शेवट संघाच्या खेळाडूंच्या त्या जिद्दीला आणि त्यांच्या प्रयत्नाला. आणि म्हणूनच की काय हा सामना सरते शेवटी शेवटच्या षटकावरती येऊन ठेपला. अर्थात 6 चेंडू आणि विजयासाठी आरसीसी पेठ संघाला 10 धावांची गरज आहे. शेवा संघ जिंकला तर सुरेश पाटील यांच्या वतीनं 2000चं बक्षीस दिलं जाणार. तदनंतर सरपंच सोनालीताई घरत यांच्या वतीनं सुद्धा 2000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे शेवा संघ जिंकतोय ना तर 4000चं कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. आरसीसी पेठ विपक्ष एसपीसीसी नवीन शेवा अशी मॅच आपण पाहताय. रोहिदास क्रिकेट क्लब पेठ विरुद्ध शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब अशी मॅच आपण एन्जॉय करताय. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज अनुभवी गोलंदाज भूषण भोईर आला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतायत आणि मिळतंय यश. विकेट नंबर 6. 6वा खेळाडू तंबूच्या आश्रयाला येताना 6वा खेळाडू झेलबाद. सहा बाद 34 या स्थितीमध्ये सध्या आरसीसी पेठ संघ आहे आणि येणाऱ्या 5 मध्ये 10 करायचे आहेत. या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंको कोणताही हारो, परंतु हा सामना दिघोडे संघाचे खेळाडू आज मात्र डोळ्यात तेल ओतून हा सामना पाहत असतील, कारण यानंतर त्या संघासमोर त्यांना मात्र फाईट करायची आहे. शेवा जिंकला तर शेव्याच्या सरपंचांच्या वतीनं 2000 आणि अनुजसाठी सध्याच्या घडीला 500 रुपये आलेले आहेत. ज्यानं अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारले. 2 षटक 4 विकेट्स आणि फक्त 8 धावा ज्यानं दिल्या. अशा अनुज गरजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी आलेले आहे. पण सामना जिंकला तर संघासाठी सुद्धा 2000चं कॅश प्राइज असणार आहे. शेवटचं षटक 5 चेंडू बाकी आहेत, 10 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानामध्ये 8व्या क्रमांकावरची जिशान शेख आला. जिशान शेख ज्याच्याकडे सुद्धा खूप चांगली बॅटिंग आहे आणि त्याला ती करण्याची वेळ सध्या आणि संधी सुद्धा मिळाली आहे. सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा
आपण म्हणतो, परंतु आज या सामन्याच्या औचित्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे ती संधी आली आहे. पाहूया कोण संधीचं सोनं करते. 5 चेंडू 10 धावा. रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय, झेल होण्याची संभावना आहे आणि मात्र टिपलाय सुद्धा. विकेट नंबर 7, 7वा खेळाडू झालाय झेलबाद. आणि आज मैदानामध्ये ज्यांनी ज्यांनी चुका केल्यात ना, त्या चुकांचा भुर्दंड त्या खेळाडूंना, त्या संघाला भोगावा लागलाय. 4 मध्ये 10 करायचे आहेत. 7 बाद 34 अशा स्थितीमध्ये, नाजूक स्थितीमध्ये म्हणावं लागेल ते म्हणजे आरसीसी पेठ संघाला सध्याच्या घडीला प्रवास करत असताना. 4 चेंडू 10 धावांची गरज. 12 चेंडू 11चं समीकरण असताना 4 चेंडू 10चं समीकरण आलंय. अफलातून क्रिकेट सध्या मैदानामध्ये नवीन सेवा संघाचे हे खेळाडू करताना दिसत आहेत. खेळाडू नवीन मैदानामध्ये येतोय. इनॅट नंबर 9 विवेक जोशी, एक लेजंड खेळाडू आहेत आणि आज तो अनुभव त्याला पणाला लावावा लागणार आहे. नॉन स्ट्रायकर नमित पगडे, जवळजवळ 1 डाऊनला जो आला होता नमित पगडे, तो अजूनही बराच काळ झाला जो नॉन स्ट्राईकला, ज्या पद्धतीने पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये सूरज पाटील होता, बराच काळ ज्याला नॉन स्ट्राईकला राहावं लागलं होतं. आणि नमित पगडे ज्याला सुद्धा बराच काळ नॉन स्ट्राईकला राहावं लागलाय. नमित पगडीचे आपण फलंदाचं विश्लेषण करूया, ज्यानं 6 धावा आतापर्यंत एका चौकारच्या साह्यानं जमवल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 चेंडू 10ची गरज आहे. विवेक जोशी खोला टाकला, हा चेंडू सन्मान दिला चेंडूला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे आलाय, सिंगल मिळाली जाईल आणि कोणत्याही प्रकारे धोका इथे उचलायला तयार नाही. आता मात्र खरी मॅच पाहायला मजा येईल. जो नॉन स्ट्राईकला अगदी जेरबंद एखाद्या वाघानं जसं तडपत राहावं ना, तसा तो असणारा फलंदाज आता स्ट्राईकला आलाय. 3 मध्ये 9 करायचे आहेत. एका मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज असणार आहे, ती म्हणजे पेठ संघाला. आणि हा चेंडू निर्धाव जाणं हे मात्र फार गरजेचं असेल नवीन सेवा संघाला. पाहूया काय घडतंय. 3 चेंडू 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच सध्या आपण एन्जॉय करताय. मोठ्या फटकेबाजीने सामना जिंकताना आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये पाहतो, परंतु गोलंदाजाने कंबर कसून केलेली गोलंदाजी आणि त्याच्यातून सामन्यामध्ये केलेला शिरकाव हा काही वेगळीच मजा देऊन जाणारा असतो आणि तो सध्या आपण अनुभवताय. 3 मध्ये 9 करायचे आहेत. भूषण भोईर यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. पंच मात्र जागा बदलवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय का? व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके, DRS जर हा वाईट आला तर समीकरण असेल 3-8चं. अदरवाइज हा जर चेंडू निर्धावाला तर समीकरण असेल 2-8चं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा निर्धाव चेंडू आहे. समीकरण बदललंय. आता मात्र येणाऱ्या 2 मध्ये 8 करायचे आहेत, 9 करायचे आहेत. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. मोठा स्ट्रोक आता मात्र नितांत गरजेचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा चेंडू शॉर्ट मिड विकेट कडे जातोय. सिंगलचा आलेला हा फटका
आता समीकरण बदललं जात आहे. येणारा एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, याला सर म्हणतात क्रिकेटमध्ये एखादा राजा एखाद्याला रंक करून ठेवतो, तो हे क्रिकेट आणि तोच क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. 30 चेंडूमध्ये 44ची गरज असताना शेवटच्या एका चेंडूमध्ये 8चं समीकरण येऊन ठेपलंय. एक चेंडू 8 धावांची गरज. हा फटका आणि विजयाचा इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब केलाय तो म्हणजे SPCC नवीन सेवा संघानं. भीमपराक्रम म्हणावा लागेल नाईट किंग टीमला या स्पर्धेमध्ये ज्यानं परास्त केलंय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, हे म्हणजे असं झालं आले लेट आणि झाले शेट. SPCचा नवीन सेवा संघ जिंकला. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि RCC पेठ संघाला पुढच्या स्पर्धेत